नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचे या प्ले स्टोअरवरील हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळी वर्गासाठी आपलं हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोअरवरील ऍप डाउनलोड करा. त्याच पद्धतीनं या ऍप मध्ये तुम्हाला 8वी स्कॉलरशिप व NMMS ची टेस्ट सिरीज मिळणार आहे. बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला कुठेही प्रिंटेड बुक मध्ये एवढे बेस्ट क्वेश्चन भेटणार आहे. असे बेस्ट क्वेश्चन ही टेस्ट सिरीज आपण डेव्हलप केलेली आहे. तुम्ही टेस्ट सिरीजचा डेमो आपल्या ऍप मध्ये पाहू शकता. ती जी टेस्ट सिरीज दिसते, टेस्ट सिरीजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍप मध्ये तुम्ही डेमो पाहू शकता. ओके, चला विद्यार्थी आपण आजचा तास चालू करू. हे बघा टेस्ट सिरीज झाल्या. व्ह्यू डेमो क्लिक करून तुम्ही डेमो पाहू शकता. बाय नाव करून टेस्ट सिरीज बाय करू शकता. एलएमसी टेस्ट सिरीज आहे ती फक्त 220 रुपयांना आहे. ओके, एलएमसी टेस्ट सिरीज जी आहे फक्त 220 रुपयांना आहे. आणि स्कॉलरशिपची टेस्ट सिरीज आहे ती फक्त 440 रुपयाला आहे. ठीक आहे, अत्यंत दर्जेदार प्रश्नांची निर्मिती त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून केलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी जे क्लासला आहेत त्यांनी सुद्धा टेस्ट सिरीज घ्यावं लागतं सगळ्यांनी. ओके, ज्यांनी प्रवेश घेतला आहे उन्हाळी वर्गाला त्यांनी सुद्धा टेस्ट सिरीज बाय करा. आपले घटक संपलेले ते टेस्ट सोडवायचे. मला टेस्ट सोडवायला तुम्हाला द्यावे लागणार आहे तुम्हाला. ओके, चला तुम्ही मित्रांनो सुरू करूया आजचा घटक. आजचा घटक चालू आहे आपलं समसंबंध संख्या. आपला घटक चालू आहे समसंबंध संख्या. समसंबंध संख्या त्याचा भाग दुसरा आपण घेतोय. भाग 2 चालू आहे. 8वा प्रश्न. 67 21 हा प्रश्न झाला सांगा रे. झाला हा प्रश्न. हा प्रश्न झालाय म्हणताय. बरं, पुढचा प्रश्न घेऊ. 47 53. 47 53. 47 53 59 जसे प्रश्नचिन्ह. जे विद्यार्थी नवीन आहात, पहिल्यांदा हा क्लास पाहत आहात त्यांच्यासाठी सूचना आहे. हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे, प्रश्नचिन्ह लगेच चौथं पद येणार आहे. ओके, तर पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच संबंध हा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. ठीक आहे, तर याचे पर्याय पण मी तुम्हाला सांगतो. चला पर्याय घ्या. पहिला पर्याय घ्या. पर्याय सांगतो तुम्हाला. पहिला पर्याय 61, दुसरा असतो 62, तिसरा 69, चौथा 71. थोडा व्हिडिओचा प्रॉब्लेम झालाय, डिस्कनेक्ट झालाय व्हिडिओ. येत व्हिडिओ लगेच. सर चौथा पर्याय काय आहे? चौथा पर्याय 71. तिसरं काय? हा, सोपा प्रश्न आहे बघा. हा, ओंकार सांग. 63 काय लॉजिक आहे? हा, म्हणजे तसेच सांगतो हा, आणि नाही उत्तर चुकलेलं आहे. हा, चला आता रेज हँड. प्रज्वल चांडे सांग. प्रज्वल चांडे. बर. समृद्ध नाईक. समृद्ध सांग. हा, सत्याग्रह मूळ संख्या आहे. ओके, सत्याग्रह मूळ संख्या आहे. ओके, बघा लक्ष केलं द्या. काय करावं लागेल? 47 नंतरची मूळ संख्या कोणती आहे? क्रमाने मूळ संख्या 53 आहे. तर 59 नंतरची मूळ संख्या कोणती आहे? 61 आहे. उत्तर तुमचं काय असलं पाहिजे? 61 असलं पाहिजे. ओके, थोडं नेटवर्क डिस्कनेक्ट होते बरं का. व्हिडिओला थोडा प्रॉब्लेम येतोय आज. ठीक आहे, नेटवर्क डाऊन दिसते. हा, झाले कनेक्ट परत एकदा. माझा आवाज पोहोच. ओके, समजला प्रश्न. मूळ संख्या. मूळ संख्या क्रमागत मूळ संख्या आहे. काय याच्यामध्ये लॉजिक काय आहे? क्रमागत मूळ संख्या ही लॉजिक आहे याच्यामध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघून घ्या. 9वा प्रश्न. 3/7 जसे 10/21 तसे 5/11 जसे प्रश्नचिन्ह. दोन अचूक पर्याय निवडायचे. दोन अचूक पर्याय.
दोन पर्याय निवडायचे आहे. ओके. पहिला पर्याय आहे 1655. दुसरा पर्याय आहे 1531. तिसरा पर्याय आहे 1633. चौथा पर्याय आहे 1529. ओके. हा, कोण सांगते? हा, थांबतो थोडं थांब. हा, चला. हा, शिवते जिंगळे सांग. शिवते जिंगळे. 33. पर्याय कोणता? पर्याय सांग मला. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. तीन उत्तर. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. लॉजिक काय त्याचं? सर 3 त्रिक 9 प्लस 1 मग दोन पर्याय निवडायचे, दोन लॉजिक लागणार आहेत. बरोबर आहे. तिसरा पर्याय तर सांगितलेला आहे. हा, काय करायचं? 3 आणि 7. ओके. तर अंश जो आहे, अंशाची टिप्पणी करायची. तर आज नेटवर्कचा इश्यू आहे बरं का. आज तुमचा व्हिडिओ पण हे होतोय, झूम मीटिंग पण मी आउट होतोय सारखं सारखं. थांबा, व्हिडिओ कनेक्ट होते थोडा. ओके, आला. हा, बघा. तीन, 3 त्रिक 9. 9 मध्ये +1 केलं की काय येतं? 10 येतं. ओके. छेदामध्ये काय? त्याच पद्धतीने छेदामध्ये. ओके. 7 त्रिक 21. बरोबर, 21 छेदा 21. 10 चे 21. हे पहिलं लॉजिक झालं. हे फर्स्ट लॉजिक. हे फर्स्ट लॉजिक. ओके. पहिल्या लॉजिक नुसार आपण उत्तर काढूया पहिल्यांदा. 5/11. अंशाची काय करायची? टिप्पणी करा. 5 त्रिक 15. त्यामध्ये +1 करा. 5 त्रिक 15. 15 आणि 1 16. 16 16. 11. 11ची टिप्पणी करा. 11 त्रिक 33. 1633. तिसरा पर्याय आपल्याला मिळाला. ओके. हे एक लॉजिक आहे. दुसरं लॉजिक कोण सांगतंय? हा, दुसरं लॉजिक संस्कृती कदम. व्हिडिओ ऑन करा रे. व्हिडिओ वापरून बसले सगळे परत. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. हा, संस्कृती सांग. 3/7 मध्ये 7 आणि 3 ची बेरीज 10 येते आणि 7 त्रिक 21. त्याच्यात 11 बरोबर आहे. मध्ये 11 आणि 5 16 आणि 3/7 ऑप्शन काय नंबर करायचं? अंशाची आणि छेदाची बेरीज करा. 3/7 आणि छेदामध्ये अंशाचा व छेदाचा गुणाकार करा. 7 आणि 3 10. 7 त्रिक 21. हे फर्स्ट लॉजिक. हे सेकंड लॉजिक बरं का. हे फर्स्ट लॉजिक नुसार एक पर्याय आपल्याला 1633. दुसऱ्या लॉजिक नुसार पण 5/11. अंशाची व छेदाची बेरीज. बेरीज झाली 16 आणि अंशाचा व छेदाचा गुणाकार 11/55. दुसरं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. 2 उत्तर आहे त्यामध्ये. ओके, समजतंय? सर, हा, विचारा काही अडचण असेल तर. स्क्रीन क्लिअर दिसत नाहीये. हा, थोडं नेटवर्क इश्यू आहे बेटा आज. नेटवर्क कमी जास्त होत आहे. मी डिस्कनेक्ट होतोय सारखं स्क्रीन. ओके. हा, दिसतंय आता. लिहून घेतलं? व्हिडिओ हो ऑन सर. ठेवा ना. ओम येतो सर. व्हिडिओ वारंवार. ओम सांगितलं कळत नाही. अरे एवढे एवढे चालू केलंय. विश्वजित, विजय अहिरे, वर्षा आवटे. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. समर्थ काटकर. रिअलमी RMX. मी नाव रिनेम केलं नाही, तुम्हाला रिमूव्ह करून टाकतोय मी. रिअलमी RMX नाव रिनेम करायला सांगितलं तुम्हाला मी. रिमूव्ह करून टाकतोय. जॉईन नाही होत आहेत परत तुम्हाला. हा, आता ज्यांचा व्हिडिओ आपण त्याला रिमूव्ह करू का? हा, भुवनेश्वरी. भुवनेश्वरी व्हिडिओ ऑन कर. येस सर. व्हिडिओ ऑन ठेव. माईक म्यूट ठेव. व्हिडिओ ऑन ठेव.
ओके, समजलंय. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. भुवनेश्वरी, व्हिडिओ ऑन ठेव बेटा. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. आता बघूया कितीचा सुटतोय प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. 3 जसे 18 जसे 5 जसे क्वेश्चन मार्क. दोन अचूक पर्याय निवडायचे. दोन पर्याय निवडा. दोन पर्याय काय करायचे, निवडायचे. ओके, पहिला पर्याय 60, दुसरा 50, तिसरा 25, चौथा 100. नंबर चार्ट. नंबर चार्ट बघा, नंबर चार्ट. चला. हा, प्रज्वल चांडे सांग. प्रज्वल. 3चा वर्ग 2. हा, 3चा वर्ग गुणिले 2 बरोबर आहे. गुणिले 2. फर्स्ट लॉजिक सांगतोय. फर्स्ट लॉजिक पहिला पर्याय आपण कसा काढतोय बघा. 3. ओके, 3चा वर्ग गुणिले 2. 3चा वर्ग 9 गुणिले 2 18. फर्स्ट लॉजिक. त्यानुसार 5. व्हिडिओ डिस्कनेक्ट झालाय, येईल एक मिनिट. हा, 5. 5चा वर्ग गुणिले 2. 25 गुणिले 2. 50 आहे का पर्याय बघा. पर्याय क्रमांक 2. ओके, हे एक लॉजिक. दुसरं लॉजिक कोण सांगते, रेसाइड करा. हा, आदिनाथ भोईटे सांग. थांब थांब थांब, एका वेळेस केला तो. हा, आदिनाथ भोईटे. दुसरं लॉजिक n घन वजा n वर्ग. बरोबर आहे. 3चा घन वजा 3चा वर्ग. 3चा घन 27. 3चा वर्ग 9. 27 9 18. हे नंबरच्या वेळेला सोडवले बघा. n घन मध्ये n वर्ग. बघा, नंबर 4 क्लास नंबर 3 उन्हाळी वर्गातला जे नवीन विद्यार्थी आहेत ते लक्ष द्या. उन्हाळी वर्ग क्लास नंबर 3 बघा. ओके, उन्हाळी वर्ग क्लास नंबर 3 त्यामध्ये शिकवले n घन वजा n वर्ग. त्या पद्धतीने 5चा घन वजा 5चा वर्ग. 5चा घन 125 वजा 5चा वर्ग 25. 125 वजा 25 100. कळलं? हो सर. लिहून घ्या, लिहून घ्या. अजून एक लॉजिक आहे सर. हा, सांग गणेश. गणेश सांग. आज खूपच इश्यू करतोय ड्रॉइंग क्लायंट. हा, सांगा की अजून एक लॉजिक कोणतं आहे. अरे दोनच लॉजिक आहेत बेटा एवढे. हा, सांग मग, सांगा. त्या संख्येची दुप्पट गुणिले ती संख्या. त्या संख्येची दुप्पट. 3ची दुप्पट 6. 6 गुणिले 3 18. बरोबर आहे, लागते. 5 दुप्पट 10. 10 30. बरोबर आहे का लॉजिक तुझं, परंतु पर्याय आहे का त्याचा 30? पर्यायामध्ये 30 आहे का? पर्यायामध्ये 30 नाहीये. 50 द्या. 5ची दुप्पट 10. ओके, ओके, लॉजिक तुझं करेक्ट आहे गणेश, पण पर्याय नाही येतो, त्यामुळे ते लॉजिक उत्तर येऊ शकत नाही. कळलं? हा, सर 50 होतं ना पण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11.
3 जसे 16 तसे 8 जसे सचिन. एकच पर्याय निवडायचा आहे, त्यामुळे मी काही पर्याय देत नाही इथं. हा हा, सांग ओंकार. ऑप्शन 41 नाही बघ. हा, प्राची सांग. सर 49. 49. उत्तर 49. हा, कसं आलं 49? सांग लॉजिक. पर्यायामध्ये आहे. सर 3 5 15 प्लस 1. बरं. 3 5 15 प्लस 1. 8 पंचे 40 प्लस 41 येतं ना, 49 कुठे येतं मग? 41 येतं. 41 पर्याय नाहीये. हा हा, मुग्धा सांग. मुग्धा. मुग्धा सर सांग. 81. 81 करेक्ट. मुग्धा लॉजिक सांग. सर 3च्या पुढची संख्या 4 आणि 4चा वर्ग 16. तर 8च्या पुढची संख्या 9 आणि 9चा वर्ग 81. व्हेरी गुड. 3च्या पुढली संख्या 4, 4चा वर्ग 16. करेक्ट लॉजिक आहे. 8च्या पुढची संख्या 9, 9चा वर्ग 81. पर्याय दिला असता तुम्हाला चुकलं असतं, मी पर्याय नव्हता दिला. ठीक आहे, पर्याय दिला तुम्हाला चुकलं असतं सगळ्यांना. ओके, छान. गुड मुग्धा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 12वा प्रश्न. 2 जसे 12 क्वेश्चन मार्क 56. पर्याय देतो तुम्हाला मी. पर्याय तोडी लिहून घ्या. पहिला पर्याय 30, दुसरा 42, तिसरा 11, चौथा 14. 14 नाही उत्तर बेटा. 14 उत्तर नाही येते. सोडवा. नंबर चार्ट बघितला. नंबर चार्ट. ओके, बघा मी सांगतो कसं लॉजिक लागतं याचं. बघा, लक्ष द्या. लॉजिक आहे n वर्ग प्लस n मध्ये n प्लस 2चा वर्ग अधिक n प्लस 2 हे लॉजिक लागतंय. ओके, कसं लागतंय सर थोडं समजावून सांगा मला. तर बघा, 1चा वर्ग 1 अधिक 1 बरोबर 2. हे 2 आले इथं. कळालं का? 1चा वर्ग 1 अधिक 1 हे 2. हे 2 कसं आलं? कळालं? रिप्लाय द्या. ऑनलाईनचे हो सर. विद्यार्थी. हा, हो हे सर. 12 कसं आलं बघा. 2चा वर्ग, सॉरी, 12 कसं आलं? 3चा वर्ग प्लस 1 अधिक 2, 1 अधिक 2 कंसाचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग. 3चा वर्ग अधिक 3. ओके, 3चा वर्ग अधिक 3, 9 अधिक 3 12. ओके, n1 हे 2, 1 अधिक 2 कंसाचा वर्ग, 1 अधिक 2 3. हे लॉजिक आहे. इकडे बघा, हे लॉजिक आहे. हे n तुमचं काय 1 आहे. n तुमचं काय 1 आहे. अधिक 2 कंसाचा वर्ग 3 वर्ग आला. कळलं? हा, n अधिक 2, n काय तुमचं 1 आहे. 1 अधिक 2 3, हे 3. कळलं? अरे कळलं का सांगा. आज ड्रॉइड कॅमला काय प्रॉब्लेम झालाय? हो सर. हो सर. एकच मिनिट. हा, चला हो सर. पुढे. त्याच पद्धतीने आता बघा, त्या पद्धतीने कसं आहे,
5 हे 56 कशाचे बघूया 56 7 7चा वर्ग अधिक 7 आहे n वर्ग प्लस n म्हणजे काय येणार 56 येणार आहे 7चा वर्ग 49 अधिक 7 बरोबर 56 येतं ओके त्याच्या अलीकडील संख्या म्हणजे काय 5 5चा वर्ग अधिक 5 ओके 5चा वर्ग काय 25 अधिक 5 30 30 येतं इथं बघा इथं पण बघा 1चा वर्ग अधिक 1 आलं होतं पुढे काय आलं रे पुढे 3चा वर्ग अधिक 3 आलं हा हे पहिलं पद हे दुसरं पद हे तिसरं पद हे चौथं पद त्या पद्धतीने उत्तर काय येणार आहे 30 येणार आहे तुमचं कळतंय हो सर. हो सर. हो सर. हो सर. भुवनेश्वरी समजतंय का भुवनेश्वरी प्रॉब्लेम काय देतोय ओके नेक्स्ट जाऊया पुढच्या प्रश्नाकडे क्वेश्चन नंबर 13 17 से 26 क्वेश्चन मार्क 37 जसे प्रश्नचिन्ह पहिला बरे 49 दुसरा 50 तिसरा 51 चौथा 52 सोपं आहे बघा इझी आहे दोघा तिघांचे हात वर येत आहेत इतर मुलं सोडवा की रे चैतन्य खारे चैतन्य रायते गणेश तकडे हा शिप्पचा शेख मुग्धा इतर मुलं सुटत नाही का रे सोपा प्रश्न आहे आता हा विश्वजित विजय हिरे तृप्ता उटे तनुष्का रानगट हा सोपा प्रश्न आहे एकदम हा आला पाहिजे बघा बरं ह्या संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या जवळच्या किंवा घनसंख्येच्या जवळच्या आहेत का बघा बरं चेक करा ह्या संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या जवळच्या आहेत का घनसंख्येच्या जवळच्या आहेत चेक करा 17 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या जवळची संख्या आहे बघा 17 जवळची वर्गसंख्या कोणती आहे बघा 17 जवळची वर्गसंख्या कोणती आहे बघा थोडा आज प्रॉब्लेम दिसतोय नेटवर्कचा ड्रॉइड कॅम जे ऍप्लिकेशन आहे ज्याच्या मार्फत आपण व्हिडिओ ऑन करतो त्याचा प्रॉब्लेम दिसतोय त्यामुळं व्हिडिओ डिस्कनेक्ट होतोय आणि आपला जो वायफाय आहे आवाज पण माझा बंद झालाय माझ्या मते हे थोडं आज नेटवर्क इश्यू आहे बरं का मग झूममधून मी बाहेर पडतोय वायफायला नेटवर्क इश्यू आहे आज ओके आता बऱ्याच जणांचे रिझाईन आले मी थोडं विश्लेषण केल्यानंतर मला थोडं व्हिडिओ कनेक्ट होऊ द्या व्हिडिओ कनेक्ट होऊ द्या व्हिडिओ कनेक्ट होईल हा बघा चला बघा कसं सोडवायचं मी सांगतो सोपा आहे हा सांग सांगून n वर्ग अधिक 1 हे लॉजिक लागतं 17 म्हणजे काय रे 17 4चा वर्ग अधिक 1 आहे बरोबर 26 26 पुढली संख्या 5 5चा वर्ग अधिक 1 आहे बरोबर 37 6चा वर्ग अधिक 1 पुढे 7चा वर्ग अधिक 1 49 अधिक 1 50 उत्तर आहे ओके सर स्क्रीन दिसत नाहीये. हो थोडं नेटवर्क इश्यू आहे आज स्क्रीन जाते आपण तास थांबूया आपण थोडं आज इश्यू झाला नेटवर्कचा ठीक आहे
थोडं आपण तास थांबूया बरं का. नेटवर्क इश्यू का घ्यायचं 10 मिनिट तसंच. आपण तसंच घेतोय. नेटवर्क इश्यू होतोय, स्क्रीन मध्ये मध्ये जाते येते. ठीक आहे, तरी आपण क्लास कंटिन्यू करतोय. कंटिन्यू करू का थांबू? कंटिन्यू करा. कंटिन्यू करतो. थोडं नेटवर्क काय होईल, आज मी झूम मधून पण मी बाहेर पडतोय मध्ये मध्ये. ओके, त्यामुळे थोडं हे करून घ्या. समजून घ्या थोडं. चला पुढचा प्रश्न. नाही दिसू द्यायला का आज? आवाज येतोय माझा? ठीक आहे, आपण काय करूया, ऐका. आज नेटवर्क इश्यू आहे, मी झूम मधून पण आउट होतोय बरं का वारंवार. ठीक आहे. त्यामुळे काय करूया आपण, थोडा तास थांबूया आपण आजचा. उद्या सकाळी तास घेऊया का? TV मध्ये. आणि दुपारून मॅच आहे, फायनल मॅच आहे. हो सर. सकाळी किती वाजता? 9 वाजता हो घ्यायचं? सर. हो सर चालेल. तर उद्या सकाळी. हो 9 उद्या वाजता सकाळी घ्या, 10च्या 10 वाजता. हो सर. तर 10च्या आत घ्या. म्हणजे हो 10 सर. वाजता घेऊया उद्या. ठीक आहे, आपण काय आता नेटवर्क इश्यू आहे. नेटवर्क इश्यू आणि हा टेस्ट सिरीज बाय करा सगळ्यांनी बरं. आता आपले 2 मिनिट टेस्ट सोडवायचे आपल्याला. इकडे बघा, मी तुम्हाला टेस्ट ऑन करून दाखवतो. टेस्ट सिरीज बाय करा सगळ्यांनी आता पटापट पटापट. ओके, टेस्ट सिरीज गेल्यानंतर तुम्ही युनिव्हर्सल टेस्ट सिरीज मध्ये आपले बुद्धिमत्ता जे आहेत कुठे आहेत, सगळ्यात तळाशी आहेत. बुद्धिमत्ता हा विषय काय आहे, सगळ्यात तळाशी आहे. ठीक आहे, पहिल्यांदा वरील बुद्धिमत्ता हे बघा. वर्गीकरण गटात बसणारे पद टेस्ट फ्री मध्ये आहे, सोडून बघा. तुम्हाला फ्री मध्ये ठेवली टेस्ट. टेस्ट बाय करून घ्या सगळ्यांनी. आता फ्री मध्ये आहे टेस्ट, सगळ्यांनी सोडवा बघा. आज आजचा होमवर्क काय, ऍप द्यायचं आपलं हरीश लातूर अकॅडमी ऍप डाउनलोड करायचं. किती टेस्ट आहे त्यांनी घेतली नाही टेस्ट, त्याला पण सोडवता येते डेमो मध्ये, डेमो मध्ये. ओके, वर्गीकरण संख्या गटात बसणारे पद का उद्या दिवसभरात सोडून करा, आज उद्या सोडून करा. मी निकाल पब्लिश करणार आहे ग्रुपवर, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. कोणाला किती मार्क पडले ते घटक शिकवले तुम्हाला मी. हा वर्गीकरण गटात न बसणारे पद का हा घटक शिकवलाय का? हो सर. हो सर. सर्वांनी टेस्ट बाय करा. हो सर, शिकवलाय. टेस्ट बाय करा. ठीक आहे, कारण टेस्ट मला काही मोफत करून मिळत नाही, पैसे द्यावे लागतात टेस्ट टाईप करून घ्यायला. ठीक आहे, तुम्ही स्वतः टेस्ट बाय करून घ्या. ओके, हा. तर ही टेस्ट बघा. आता मी दाखवतो स्टार्ट करून, मी सोडवा. तुझा प्रत्येकाचा निकाल येणार आहे बघा, प्रत्येकाचा निकाल येणार आहे. निकाल पब्लिश करणार आहे ग्रुपवर. ओके, अशा पद्धतीची टेस्ट आहे. युनिव्हर्सिटी टेस्ट आहे आणि स्कॉलरशिप मध्ये पण आहे. हा जो आहे तो स्कॉलरशिप मध्ये पण आहे. ओके, हा जो घटक आहे तो स्कॉलरशिप मध्ये सुद्धा आहे. आणि टेस्ट बाय करून घ्या. डेमो आहे, तुम्ही डेमो आजची टेस्ट सोडू शकता. ठीक आहे, व्ह्यू डेमो क्लिक केलं तुम्हाला स्कॉलरशिपचं पण ऑन होतं. स्कॉलरशिपची टेस्ट पुढे एकदम बुडाशी आहेत, बुद्धिमत्ता टेस्ट पुढे एकदम बुडाशी आहेत स्कॉलरशिपच्या बरं का, बुद्धिमत्तेच्या. एकदा तुम्ही खाली गेलात ना, तुम्हाला बुद्धिमत्ता दिसेल. इंग्लिश आणि मॅथमॅटिक्सचं अपलोडिंग चालू आहे स्कॉलरशिप मध्ये. पूर्ण अपलोड केलं आलं बघा. हे बघा, वर्गीकरण संख्या आहे का, दिसते का वर्गीकरण संख्या? व्हिडिओ ऑन नाही माझा, व्हिडिओ गॅलरी स्क्रीन झालाय माझा. ओके, आला व्हिडिओ. ओके, बघा वर्गीकरण संख्या